पवईच्या ज्या स्टुडिओमध्ये हे सगळं ओलीस नाट्य रंगलं त्या स्टुडिओत सध्या मुंबई गुन्हे शाखेकडून रिक्रिएशन केलं जातं आहे। जो रोहन आहेर जो या स्टुडिओमध्ये जो अडकलेला होता, ज्याच्यावर रोहित आर्य याने स्प्रे मारला होता, त्याला सध्या मुंबई गुन्हे शाखेने आणलेलं आहे आणि संपूर्ण घटनेचं रिक्रिएशन सध्या केलं जात आहे। पवईतील याच स्टुडिओमध्ये रोहित आर्य याने 17 मुलांना आणि त्यांच्यासोबत तिघांना बंदिस्त बनवलेलं होतं। जवळपास 2 तास हा सगळा थरार चालला। अखेर मुंबई पोलिसांचं एक पथक डगच्या सहाय्याने बाथरूममधून आत शिरलं आणि त्यांनी एन्काउंटरमध्ये रोहित आर्य याचा खात्मा केला। आपण जर बघितलं तर संपूर्ण या स्टुडिओला काचा आहेत। आतमध्ये काल जेव्हा इथे हा सगळा ओलीस ठेवण्याचा थरार सुरू होता तेव्हा 17 मुलं ही आतमध्ये होती। ते आतून मदतीचं आव्हान करत होते आणि त्यातूनच हा सगळा प्रकार समोर आलेला होता। मात्र रोहित आर्य हा पूर्ण तयारीनिशी आलेला होता। त्याने स्टुडिओमध्ये वेगवेगळी केमिकल आणलेली होती, त्यासोबतच स्प्रे देखील मारलेला होता आणि जर त्याच्या मनासारखं न झालं तर तो तात्काळ हे सगळ्या स्टुडिओला आग लावणार होता। त्याच्याकडे एक एअरगन देखील होती आणि मोठी घातपातीची इथे भीती होती। 17 मुलांच्या जीवाचा इथे प्रश्न होता आणि त्यामुळे वेळीच मुंबई पोलिसांनी पावलं उचलत रोहित आर्य याचा एन्काउंटर केला आणि जे 17 मुलं होते त्यांचे प्राण वाचले आणि आता या संपूर्ण क्राईमचं मुंबई पोलिसांकडून रिक्रिएशन सुरू आहे। कशा प्रकारे हा सगळं नाट्य इकडे रचण्यात आलं, रोहित आर्य याने सगळ्याची पूर्व तयारी केलेली होती। या संपूर्ण स्टुडिओमध्ये त्याने अँटी थेफ्ट सेन्सर देखील लावलेले होते, जेणेकरून जर कोणी आतमध्ये प्रवेश केला तर त्याची तात्काळ कुणकुण त्याला मिळाली असती। एवढंच नव्हे तर त्याने त्याचे वारंवार प्रात्यक्षिके देखील केलेली होती। कशा प्रकारे त्याने सगळं नाट्य रचलं या सगळ्याचा उलगडा करण्यासाठी हे रिक्रिएशन मुंबई पोलिसांना मोठी मदत करणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।